टकले साहेब, तुम्ही म्हणालात मगाशी की केवळ 4 तासात त्यांनी देशात पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. मोदी समर्थक ह्याला मोदींचा मास्टर स्ट्रोक असं म्हणतात. पण दुर्दैव असं आहे की ज्या मास्टर स्ट्रोकमुळे मजुरांचे हाल झाले, रुग्णांचे हाल झाले, हे कोण त्यांना तुम्ही हा मास्टर स्ट्रोक कसा समजावून सांगणार, असा प्रश्न आहे. आणि त्यांना समजला नाही तर मग ते राष्ट्रद्रोही असंही मोदी समर्थक उघडपणे म्हणतात. हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं. हे दुर्दैव आहे. दुसऱ्या बाजूला पीएम केअर नावाचा एक अत्यंत अपारदर्शक, कम्प्लिटली ओपेक असा एक फंड निर्माण केला गेला, जो खाजगी फंड आहे म्हणून सांगितलं आणि म्हणून आरटीआयची ऍप्लिकेशन्सला उत्तरं मिळणार नाहीत असं सांगितलं. हजारो कोटी रुपये त्या पीएम केअर फंड मध्ये गोळा केले गेले. त्याचं पुढे काय झालं हे काहीच कोणाला कळत नाही. म्हणजे ते किती हजार कोटी रुपये जमा झाले, त्याचं युटिलायझेशन काय झालं. पंतप्रधानांच्या नावाने निर्माण केलेला फंड आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि या देशाचे मंत्री हे ट्रस्टी आहेत. आणि याची पारदर्शकता नागरिकांबरोबर का बरं ठेवली जात नाही, याच्या डोनर्स बरोबर सुद्धा याची पारदर्शकता का ठेवली जात नाही. लोक आता पत्र लिहितात. गुजरात मधले पारिख म्हणून एक रुग्ण होते, त्यांनीच पत्र असं लिहिलं की मी स्वतः 2.5 लाख रुपये पीएम केअर फंडला दिले आणि माझ्या आईला बेड सुद्धा मिळू शकला नाही, त्या मृत्युमुखी पडल्या. किती रुपये फंड दिल्यानंतर बेड मिळू शकेल? पण अशा पद्धतीची पत्र आता या देशामधली नागरिक लिहायला लागली आहे. इतका अपारदर्शक फंड निर्माण केला. या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेला केंद्र सरकारने याच अत्यंत हुशार असलेला असा गैरसमज असलेल्या अर्थमंत्र्यांनी जे बजेट देशाचं संसदेमध्ये सादर केलं, संसदेमध्ये देशाला त्यांनी सांगितलं की 35,000 कोटी रुपये व्हॅक्सिनेशनसाठी, लसीकरणासाठी म्हणून राखीव ठेवलेले आहेत. पण देशातल्या फक्त 4.5 कोटी लोकांना लसीकरण झालं. आपल्याला माहिती आहे देशभरामधली जी मोठ्या संख्येची राष्ट्र आहेत त्यांनी लोकसंख्येच्या तिप्पट किंवा लोकसंख्येच्या चौपट लसींच्या ऑर्डर्स करून ठेवल्या होत्या एक वर्ष आधी. एक वर्ष आधी या देशाला जगाची फार्मसी म्हटलं जातं. या देशामध्ये 20 कंपन्या आहेत ज्या व्हॅक्सिन्स बनवतात, पण 2च कंपन्यांना व्हॅक्सिन्स बनवण्याची परवानगी दिली गेली. उरलेल्या 18 कंपन्या मागण्या करत राहिल्या पण त्यांना परवानगी दिली नाही. फायझर पासून, जॉन्सन अँड जॉन्सन पासून, स्पुटनिक पासून अनेकांनी केंद्र सरकारकडे परवानग्या मागितल्या देशामध्ये त्यांचं व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्यासाठी. त्यावेळेला आत्मनिर्भरतेच्या एका अत्यंत थोतांडामध्ये या व्हॅक्सिन्सला परवानगी दिली नाही. आणि ज्या वेळेला याचं लक्षात आलं की हे आता आवाक्याबाहेर निघून चाललेलं आहे, त्यावेळेला मग आता स्पुटनिकला परमिशन द्यायची, फायझर बरोबर चर्चा काय करायची तर कस्टम ड्युटी किती लावायची, म्हणजे व्हॅक्सिन वरती या देशामध्ये कस्टम ड्युटी किती लावायची यावरती चर्चा केली जाते. म्हणजे प्रायोरिटी याच्यातून, या आपत्तीमधून, महामारीमधून किती पैसे कमवायचे ही प्राथमिकता असायला हवी का या देशातला प्रत्येक नागरिक वाचवला पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे, ही प्राथमिकता असायला हवी. तर पूर्णपणे अत्यंत बेछूटपणाने आजही प्राथमिकता या आपत्तीमधून सुद्धा पैसे कसे जास्तीत जास्त कमवता येतील हीच याच्यामध्ये राहिलेली आहे. हेच फ्युएल प्राइसेस मध्ये सुद्धा दिसतं. 35,000 कोटी रुपयाच्या तरतुदीचं काय झालं हे कळत नाही. कारण व्हॅक्सिन्स मात्र लोकांनी विकत घ्यायची. बरं, ती विकत घ्यायची तर म्हणजे मॅन्युफॅक्चरर एक, तो विकणार असलेली व्हॅक्सिन एक, कमोडिटी एक, पण त्याला 3 प्रकारच्या प्राइसेस 3 वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे त्याची गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला विकलं तर 150 रुपये, राज्य सरकारांना विकलं तर 300 रुपये आणि खासगी हॉस्पिटल्सला विकलं तर 600 रुपये. अरे पहिले राज्य सरकारांना 450 रुपये किंमत लावली होती, ती आता फिलॅन्थ्रॉपी, दानशूरता या नावाखाली व्हॅक्सिन इंडियाने असं सांगितलं की आम्ही 450च्या ऐवजी 300 रुपयामध्ये राज्यांना उपलब्ध करून देऊ. आणि ज्या वेळेला राज्यांनी मागणी केली त्यावेळेला राज्यांना असं सांगितलं की आम्ही फक्त केंद्रालाच विकणार, आणि खाजगींना घ्यायचं असेल तर 600 रुपयाला. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो या संदर्भात, तुम्ही हा मुद्दा काढलात म्हणून. एकीकडे भारतासारखे देश अमेरिकेला विनंती करतात की इथं जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे
वॅक्सिन निर्माण केलं त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, ज्यांनी निर्माण केलं त्यांची, तर ते प्रॉपर्टी राईट्स तुम्ही वेव्ह करा की जेणेकरून आम्हाला वॅक्सिन निर्माण करता येईल आणि आम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करता येईल. आणि हा जागतिक प्रश्न आहे, त्यामुळे अशा वेळेला असे प्रश्न हे संयुक्तिक आहेत. पण मला असा प्रश्न पडतो की एकीकडे अमेरिकेकडनं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, बौद्धिक स्वामित्वाचे जे अधिकार आहेत ते तुम्ही रद्द करा असं म्हणायचं, आणि दुसरीकडे भारतामध्ये फक्त 2च कंपन्यांना परवानगी द्यायची, इतर कंपन्यांना परवानगी द्यायची नाही. हे गणित कसं काय जमवायचं आपण? त्यानंतर देखील इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा दुसरा जो मुद्दा आहे की मी जर का काही संशोधन करून मी ते संशोधन पुढे गेलं तर मला त्याचा आर्थिक फायदा व्हावा. हे सरळ सरळ आहे. मी म्हणजे एक व्यक्ती असेल किंवा कंपनी असेल, त्याला आर्थिक फायदा व्हावा, कारण त्याच्यासाठी ते भरपूर पैसे इन्व्हेस्ट करतात. पण अशा वेळेला जर का तुम्ही म्हणता की तुम्ही तुमचे बौद्धिक जे स्वामित्व आहे त्याचे हक्क सोडा, पण आम्ही मात्र इथं गरिबांना किंवा आम्ही मात्र जे दर आहेत ते मात्र त्याच्यामध्ये कोणतीही पारदर्शकता ठेवणार नाही, असं असेल तर मग या बौद्धिक स्वामित्वाचे हक्क सोडा या म्हणण्याला काय बेसिस आहे? म्हणजे तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आता समोर आणलेला आहे. आणि हाच प्रॉब्लेम हा अख्खा देश गेली 7 वर्ष फेस करतोय की सतत विरोधाभास ठेवायचा. आणि तो विरोधाभास सुद्धा इतका अनफाउंडेड आहे याच्यातला की एकीकडे अमेरिके आणि या सगळ्या वॅक्सिन इन्व्हेंट केलेल्या कंपन्यांनी असे कुठले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ठेवू नये, त्यांनी कुठले पेटंटचे हक्कांवरती दावा करू नये अशी मागणी मात्र करायची. आणि देशामध्ये मात्र मोनोपोलिस्टिक पद्धतीने परमिशन द्यायच्या आणि परवानग्या द्यायच्या. हे इनफॅक्ट त्याच्यातलंच एक स्कॅम आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जे प्रकार झालेले आहेत हे सगळे स्कॅम्स आहेत. पीएम केअर फंड पासून ते या 2च कंपन्यांना सगळ्या मोनोपोलिस्टिक परमिशन्स देणं इथपर्यंत हे सगळे स्कॅम्स आहेत. आणि हे खरं तर याच्यामध्ये समोर यायला हवे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा तर इतका हास्यास्पद विषय भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी किंवा निर्मला सीतारामन किंवा धर्मेंद्र प्रधान किंवा योगी आदित्यनाथ ही जर भारतीय जनता पक्षाची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल तर या भारतीय जनता पक्षाच्या 4 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजना जगभरामध्ये कोणी $1 सुद्धा किंमत देणार नाही विकत घेण्यासाठी. $1 किंमत देऊन यांना कोणी जगामध्ये विकत घेणार नाही. इतकी फालतू ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. पण दुर्दैवाने 130 कोटीच्या देशावरती आज ते राज्य करतायत. अत्यंत अनइंटेलिजंट. कालही राहुल गांधींनी अत्यंत सभ्यपणाने सुद्धा जे सांगितलं ते हेच सांगितलं थोडक्यामध्ये की यांना याचं आकलनच झालेलं नाहीये. ना समस्येचं आकलन झालेलं आहे, ना देशाचं आकलन झालेलं आहे. आणि त्या समस्येचं आकलन नाही आणि देशाचं आकलन नाही. त्यामुळे या समस्येतून मार्ग कसा काढावा याचंही त्यांना आकलन नाहीये. त्यामुळे जे काही होत आहे हे ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स होत आहे सरकारकडून. लक्षणांवरती उपचार केले जात आहेत, आजारावरती उपचारच केले जात नाही, कारण आजार समजतच नाहीये किंवा आजार समजून घ्यावा इतकी यांची इंटेलेक्च्युअल कपॅसिटीच नाहीये. ही याच्यातली खरी गोष्ट आहे. आणि म्हणून अनेक वेळेला म्हणजे दुसऱ्या बाजूनी सुद्धा सोशल मीडियावरती जे म्हटलं जातं की यांचा IQ कोशंट जो आहे, इंटेलेक्च्युअल कोशंट जो आहे हा अत्यंत लो असतो. हे सगळे फॅसिस्ट हे लो IQ बुलडोजर्स असतात. आणि हे अक्षरशः त्या पद्धतीने आता चाललेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून काहीतरी टीका आली किंवा काहीतरी सबस्टॅन्शियल पुराव्यासह जरी सरकारवरती, सरकारच्या धोरणावरती टीका आली तरी ट्विटर आणि फेसबुक सारख्या माध्यमांना दम दिला जातो, त्यांच्यावरती रेड केली जाते आणि त्यांना बजावलं जातं की आता हे सगळे प्रायव्हसी ऍक्ट आम्ही जे अमेंड केलेले आहेत याचंच तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हील करायला लागतील. यापुढे या देशातल्या लोकांची प्रायव्हसी राहणार नाही. आणि मग कदाचित असा एक काळ 1 वर्षभरानंतर येऊ शकतो ज्यावेळेला हे सगळे प्रायव्हसीचे अधिकार जिओ सारख्या कंपनीकडे जातील आणि मग प्रायव्हसी सुद्धा विकत घ्यावी लागेल. कमाल आहे, कमाल आहे.